सद्गुरुदेवा देवदेवा सद्गुरुदेवा सुधीन्द्रतीर्थ वरदरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेते सर्वविघ्नोपशान्तये शरणागतदीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यापि हरे देवी नारायणी नमोस्तुते कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। लक्ष्मी रमण गोविंद गोविंद। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय। विश्वमान्य सुधींद्र गुरुवर विश्वमान्य सुधींद्र विश्व प्रसिद्ध दी अंकवर विश्व दी अंकवर विश्वमान्य सुधींद्र गुरुवर विश्वमान्य सुधींद्र गुरुवर विश्वमान्य सुधींद्र विश्व प्रसिद्ध दी अंकावर विश्व प्रसिद्ध दी अंकावर विश्वमान्य सुधींद्र गुरुवर विश्वमान्य सुधींद्र व्यास पूजक रघुपति पूजक व्यास पूजक रघुपति पूजक रामचंद्र नरसिंह पूजक रामचंद्र नरसिंह पूजक विश्वमान्य सुधींद्र गुरुवर विश्वमान्य सुधींद्र। आस्तिक महाशयलगी एक विनंती की हे मी गेले तिन्ही भाग श्री सुधींद्र नमो नमः म्हणजे आमगेल स्वामीनं इतके पुरा साधन कोरनु लायक एक विश्वमान्य जलिंदी भारतंत मात्र नाही सगळे विश्वांतू त्यांनी प्रसिद्धी जलिंची त्यांनी एदा म्हणचे एक शब्द बरी जता बरी जमो म्हणचे वाक्य सर्व देवतेनं अस्तु म्हणच्या वसून आमगे सगळे समाज एक उन्नत स्थिती रस मात्र नाही सगळे समाज बांधव बरे जलिंची म्हणचे आमगेले ते हे सक्कर जेवचे कारणाची आमगेले सुधींद्र स्वामी म्हणचेक आमकां मस्त खुश जाता तांगेले आज काली पुण्यतिथी आजी पवित्र जल्लेले वैकुंठ एकादशी दिवसो तांगेल स्मरण कोरनु तांगेले शताब्दीक आमगेले काणीक दिवचे आमगेले कर्तव्य जावचे वसुनु हे हांव आजी शुभ संदर्भरी सांगतास। बोलो श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय। गुरु गुण कथन हे आयक आयक गुरु गुण कथन हे आयक गुरु सर्वोत्तम म्हणचे नाही जायचं गुरु सर्वोत्तम म्हणचे ज्ञान हे जायचं गुरु गुण कथन हे आयक आयक गुरु गुण कथन हे आयक कीर्तन स्मरणाले पापनाशन कीर्तन स्मरणाले पापनाशन सार्थक जातती धर्म पावन सार्थक जातती धर्म पावन गुरु गुण कथन हे आयक आयक गुरु गुण कथन हे आयक अर्चन मंथन पाप देहन अर्चन
दर्शन मंथन पादसेवन कोर्चक जाता आत्मनिवेदन कोर्चक जाता आत्मनिवेदन गुरुगुण कथन हे ऐक ऐक गुरुगुण कथन हे ऐक. श्रीमद भागवतांतू परमात्मन सांगला की देवाल दिक्कान वच्चेक नवविध भक्ती प्रधान जावन आसा म्हणून. हंतू भक्तीची एक व्हड विधान देवाल दिक्कान वच्चाक देवाल रूप मना व्हरचें देवाल कथन आयकुचें हाका भक्ती म्हणटा ती. आम्ही देवाल विशयान कशी करता की तशीची या ताजे पशी चड आम्ही आमगेल समाजाचे गुरु वयर गेल्ली म्हण जाल्लेरी आमकां मुक्ती पावचेक साध्यस. गुरुची आमकां भक्तीचे गुरुची आमकां मुक्ती मेळोवचेक वाट दाखयता. गुरु अनुग्रह जाल्लेरी ज्ञान वाडता. अलभ्य जावचे सुलोभेरी लभ्य जाता तशी जावन गुरुगुण कथन हे ऐक ऐक गुरुगुण कथन हे ऐक. गुरु सर्वोत्तम म्हणजे ज्ञान हे जायक. गुरु सर्वोत्तम म्हणजे ज्ञान हे जायक. गुरुगुण कथन हे ऐक ऐक गुरुगुण कथन हे ऐक. म्हणटाची ऐकूचे मात्र नाही सोमेल रूप मना व्हरचें अर्चन करचें मंथन करचें पाद पूज करचें स्मरण करचें अशी केलेरी पाप नाश जाता धर्म पावन जाता आत्मनिवेदन करचे मार्ग दीक पडता. ताकाची गुरुगुण कथन हे ऐक म्हणून सांगिलस. हाचे पूर्ण तात्पर्य इतलेच की गुरु स्मरण करा भक्ती वड्डोन घेया म्हणून. भक्ती म्हणल्यार कसा नाही दुसऱ्यांक दाखोवचे खातीर आमी करची भक्ती की हजार हजार करच्यो न्हू सेवेनी दिवची भक्ती की एक 108 सुत्त काणू एकू सुत्तपणी ते दाबा पांय म्हणून वसानशी जेवचे म्हळ्यार अनेक आलोचना आमगेल माते रेवचे हे भक्ती वे. भक्तीची एक उपकथी तुमकां सांगून हांव मुखार सदां. एक ब्राह्मण आशिल्ले ताका सांदकून देव पुरोहितपण आजी वैरीची आसक्ती जावन सांदकून तो देवाल काम करून येयलो. ताका हॉर्डेक जाता बार चेडू जाता ती बायल घर चेडूवा म्हण पळोवंक घेतलेरी हो एकदम देव देव म्हणून घरा वचून पुरोहितपणाने करून संजे घरले येत आशिल्ले. ती बायल घर चेडू चंद करून पळोवंक घेत आशिल्ले. एक पाटी ते ब्राह्मणाक दुसरे गांवां वचका पडलें. बायले आपूण म्हणटा पळय तुगेले चेडूवा कशी पळयत की तशी मी गेले हे देवाक वरके 3 दिसां म्हणटा पळोवन गे म्हणून तो ब्राह्मण चमकला. हांगा हेरदुसू बायल देवाकोडा वतकी तिने आज पासून देवाकोड पळयली ना. ती केन्ना ते देवाकोडा बागील काडटा सिंहासनार ती 100 इतली देवाल मूर्तीशील पळयली की ती चरडा पळोवनाशिल्ली हांवें. ती वसरे बसून एक आयदनांत उदक आनी एक टवेल हाडून देवार इद्र धाडके आनी म्हणटा तुमगेली इतलेक हे उदकांत बुड्डोन न्हाया आनी हे टवेलान आंग पुसून तुमगेल स्थानार वचून बैसा म्हूण ही भायर येता. तीन वापस भितर वच्ची भितर पुरा देवा मूर्ती ते उदकांत बुड्डोन आंग टवेलांनी पुसून घेवन ते सिंहासनार वचून बसता की ही ताका कुंकुम विभूती लावन फूल दवरून उदबत दाखोवन म्हणटा मिगेल रांदप 12 गंटे शिवाय जायना तेन्ना पासून तुमी हात बांदून तोंडार हात बोट दवरून बसका म्हणटा आनी वसरे वता. रांदप जाले तक्षण पुरो हाडून ते देवाल एद्रा दवरून तुमी कितलो लोकां वाडत तितलें म्हाका पुरसोत ना तुमी वाणगेन जेवा म्हणून ती भायर वता.
वापस चढू आणि वाण भितर येत की ते देवता मूर्तीन पुरा जेवन आयदन खाल करून ती घाशे घेवन वता. अशीची 2 दिवस जत की 3 दिवस गेल बामूण येता. तीन कसन कसन केला की ते पुरा तीन देवालेद्राक दबरलेलस. ते देवाने पुरा जर खेळलेलस. तशी जावन एक दिवस संजे तिका एक संशय येता. हांव दिल्लेन पुरा हे देव खाता ती जाल्यार टॉयलेटाक वसना ती म्हणून. ते संशय येईल कुडले ती एक बड्डो आनी एक पोय हाणू देवालेद्रा दवरून म्हणटा, तुम्ही हांव दिल्लेन पुरा खाता ती जाल्यार पोट क्लीन करून घेना ती. भाय भितर तुम्ही पोट हे पोयांत तुम्ही क्लीन करून घेना जाल्यार हांव तुमके बड्डेन मारता म्हणून बागील घाल ती भायर गेल्लेलस. हेरदुसू बामूण येतारस तेन्ना म्हणटा तुमगेले देव कसने दिल्लेन पुरा खाता टॉयलेटाक वसनात म्हणटाना ते ब्राह्मणाक विचित्र जतके ही कसन उलयता आस म्हणून. जेव्हा तू आत बस हांव येयलस नवे हांव पळोवन घेता म्हणून सुचीर भूत जावन तो ब्राह्मण देवाकोडा भितर गेल्ल की बागील घाण पळयतना ते तिगे तागेल बायलेन दवरलेले पोय मात्र न्ही सगळे कूड मुस्तू रत्ना हवळ वज्रादीन भरून शिलके. ते पळोवन ते ब्राह्मणाला दोळे उद्दा येता. देवा हांव इतले दिवस तुगेले सेव केले, तुगे अनुदिन रात्र दिवस तुगेले सेव केले जाल्यार म्हगेले बायलेले 3 दिसाचे भक्तीक मुग्ध भक्तीक तूं वलवलवे म्हणून सांगता. तशी भक्ती म्हळ्यार कसने भक्ती म्हळ्यार मुग्धते आसका. शबरील असो हनुमान असो तांणी कोणी प्रदर्शनात म्हूण ते केल्लेलें न्हय. देवाल वयर एक भक्ती देवाल एक स्मरण करचें ताका भक्ती म्हणटा ती. मुग्ध भक्तीक देव केन्नाय वलवता. आमगेर समाजाचे गुरुवर्या वयरी दवरकाम अशीच आमी भक्ती म्हणून दवरलेली. ते स्वामी निमित्त अनेक पवाड जाल्लेलो आसा. तांतूंत एक पवाड आज तुमकां सांगचेक हांव आश पावता. बोलो श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय. येदा सुमार वर्स फुडें सुधींद्र तीर्थ स्वामेले चातुर्मासू उडपांत आशिल्लो. नवीन होर्डीक गेलेली चेल्ली मस्त कश्टर आशिल्ली. प्रातः मध्यान्न सायंकाल रात्री अशी स्वामेले मठा येवन फूलगंचे स्तोत्र म्हणचे उद्दा वंटूचे त्रिकाल पूजन पळोवचें अशी नाना सेव करत आशिल्ली. व्यासद रोशनाचे आशी चल्यक व्यासद रोशनाचे आशे स्वामेले दर्शन आशी ते चल्यक स्वामेले दर्शन आशी स्वामेले दर्शन घेवनू ತಂಗೆಲೆ ಕೃಪಾ ದೃಷ್ಟಿ ಗೆವಚಿ ಆಶಿ ಚೆಲ್ಯಕ ವ್ಯಾಸ ಕರ್ಬಡುತೆ ಆಶಿ ಕಷ್ಟ ದೂರ ಕೊರ್ನು ಸಮೇಲೆ ಅನುಗ್ರಹ ದೇವನು ಸಮೇಲೆ ಅನುಗ್ರಹ प्राप्ती कोर्नु घेवचे आशी आशी व्यास दर्शनाची आशी ते चल्येक व्यास दर्शनाचे आशी. एक पटी कष्ट दुखून दूर जावका म्हणजे आशी ते चल्लेले तिक सान दुखून तिगेले आनु देवल भक्तू सोमेल भक्तू तिगेल मातेक सोमेलेची भक्तीचे विषय पुरा भरलेलस. खंय खंय स्वामी बस चातुर्मासा बसता की थंय थंय तिका आपण वेलेलस. सुधींद्र स्वामेले प्रितीचो शिष्यो तिगेला आंजावन आशिल्लो श्रीमंतू जलेरी दैवभक्तू दानी आईले तसलेक आईले एक कष्ट हो विधीर खेळू देवू स्वामी दुर्जली ती कष्टार चढून शिकोन विद्ये म्हणजे आस्ती दिले. आत तिका व्हरडीक जावन ती बामणागर कडायले. बामणाक एक सान काम एक घर बांधला रेणारी
हर नित्य स्वामेल मठा येवचे, एक बदीन बोशे डोळे उद्दा काढचे, कसने मागचे ना. तदनंतर मठाचे कार्यांतू सेवेंतू भागी जावचे. 4 महिने ताई अशी तिने केलेलं सर. भव बादे बेडे सय्या बादरायणा, भव बादे बेडे सय्या बादरायणा. भव रोग वैद्य नीने नारायणा, भव रोग वैद्य नीने नारायणा. भव बादे बेडे सय्या ನಾರಾಯಣ. ಭಾರತಿ ರಮಣಗೆ ಪೇಳಿದೆ ಜ್ಞಾನ, ಭಾರತ ಪೇಳಿದ ಬದರಿ ಸಂಚರಣ. ತೋರಿದೆ ಯತಿ ಸುಧೀಂದ್ರರಲ್ಲಿ ಕರುಣ, ತೋರು ಚರಣ ಮೂಲ ನಾರಾಯಣ. ಭವ ಬಾದೆ ಬೇದೆ ಸಯ್ಯ ಬಾದರಾಯಣ. देवा वेदव्यास कृपे कर रे. गुरु सुधींद्र स्वामीले अनुग्रह मिळची तशी करी. हे अनुदीन मागची तिने स्वामीन स्नाನ ವತ್ತನ ಎತ್ತನ ರಕ್ಕೂನ್ ಬಸ್ಸೆ तन्नी ಮತ್ತೆ हल्लोनु हत्तन आशीर्वाद करताची बर जता बर जमो म्हणची तंगेले तोंड दाखवून येवचे. ते अमृत वाक्य दोन्ही 2 शब्द खतिरी वेळा तिन्ही वेळा क्षमा मठाक धावूनची तिने. एकदा 3 डोळे उद्दा काढताना असताना एक भटमामू किट्ट भटमामू म्हणता गेलं नाव. तो स्वामेल मठा भट्टू नाव तगेल. तो किट्ट भटमामू स्वामेल मठाचो भट्टू. तो हिगेला ग्यायलो किती डोळे उद्दा काढता. तुका कसं की एक कष्ट असं ते दूर जावका जाल्यार तू व्यास रघुपतीक भक्तेन एक आरती दी म्हणत की ही ते म्हणलेले भटमामन जाल्यारीची तिगेल कान्ना ऐकलेले सुधींद्र स्वामीले ते अमृत नोडीसे तिक ऐकले. स्वामीन सांगील म्हणके तिक जल्ले जाल्यारी कशी आरती दिवू. स्वामी म्हणटाक सुमार लोकांना आरती येता, ही मिगेली आरती म्हणू स्वामी कशी कळतले म्हणटाना ते भटमामन म्हणले ते आरती पोडेरारी चंदुकोन एक गोड्डा पांकांनी रंगोली घाली. स्वामी सुधींद्र स्वामी आमगेले चंदा एक मस्त मॉल दिता ती तशी तू एक आरती बरोवन दी म्हण सांगली की ही भटमामन पेलतान वतरी ही एक आलोचना आयली. घरा भितर आरती ना, आरती कसन म्हणू ती गोतना वाती ना, गोड असकी ना की गोतना असल एक संदर्भारी ती वपास यक्षनेर पडली की लग्गी बशी लेखली प्रेम माई म्हण तिगेल नाव. ती म्हणेली हांव शिकोवन दिता गोड्डा पांकान कशी कोरता म्हण तुका हांव शिकोवन दिता, यो तुमगेल घरा वचा म्हणटाना तिगे ते पोळेर नाशिलो. ते एक प्लेट स्टिलाचे आशिल्ले तांतू तिने गोड्डा पांक कशी करचे म्हण शिकयले. तशी शिकोवन जातारी ती चमकली कडेरी संजय बामणान येतान ती चिल्लीन जल्लेल काणी पूर सांगली की ते बामणान कशीपणी कोरून वाती पोळेरू गोड पूरा एक 4 महिने कितले जावका की तितले पुरा ताणें वेवस्थीत केल्ले म्हणटाना ते स्वामेले अनुग्रह नयेसी आनी कसन अशें पुरो जलेरी बामणान हाडताना पूर हाडले जिवनाचे चंद रंगोली शूर जल्ली ते चलेली. ನೀನೆ ನೀನೆ ಅನಾಥ ಬಂಧು ಕಾರುಣ್ಯ ಸಿಂಧು, ನೀನೆ ಅನಾಥ ಬಂಧು ಕಾರುಣ್ಯ ಸಿಂಧು, ನೀನೆ ಅನಾಥ ಬಂಧು. हे ರೀತಿರಿ देवा तूच मक बंधू बळग मक राख मिगेल कष्ट पुरा दूर करी म्हणून मागताची भक्तीन मागण तीन दिल्ले देवा गोतस तोच तेच दीव म्हणू लेखक त्रिकाल पूजेक महान गुरु वेदव्यासक आरती रंगोले अर्पित केली की प्रवचनांतू सोमेन म्हणला की देवालेगी आम्ही कसली मग्गोना मागलेरी मागील तितले दिता मग्गा न जाल्यारी आमकां कसन जाई ते पुरा दिता म्हूण सांगील उत्तर चंद करून सोमेन ते सांगील उत्तर मिगेल कान्नान तशिले
तशी जावन हांव कसने म्हागानी देवा तुका मिगेल विशय गोतस तुमची म्हाका ते मिगेल आशी संपूर्ण कर रे म्हणून हांव त्रिकाल ताका आरती दिवचे सूर केली. हांव दिलें न्हय ताणें मिगेल करेन हाडोसून घेतिले. स्वामी चंद करून ते रंगोली पळयताची आनी चंद करून तांगेले करा कमलान देवाक आरती दाखयतना तें चेल्लेक धन्यता भाव आयलो. धन्य जाल्ली ती आजी गुरु सेवेन, धन्य जाल्ली आजी गुरु सेवनानी, धन्य जाल्ली आजी व्यासाले पूजेन, धन्य जाल्ली आजी. अशी एक म्हयन जाल्ली की प्रकृती सहज 4 दिवसू अशी एक म्हयनो जाल्ली की प्रकृती सहज जावन 4 दिवसू तिका देवस्थानाक वच्चेक जायनी. कितेक म्हळ्यार ते एक बैल मनशाल एक समस्या दिननित्य चच्चरपटी वत आशिल्ली. तिगेल साधनेक जल्ली तें आड दोळो भोरनो आयलो, मन दुखी जल्लो दोळो भोरनो आयलो. साधनेक विघ्न आयले कसने कोरचे जायना, साधनेक विघ्न आयले कसने कोरचे जायना. रोण ती न्हिदली घरा भितरी आशिल्ली. घटले एक पवाड लेखनातील पवाड, घटले एक पवाड लेखनातील पवाड. धन्य जल्ली चल्ली गुरुदर्शनान, धन्य जल्ली चल्ली गुरुदर्शनान. कष्ट दूर जल्ले तिगेले साधनेन, धन्य जल्ली चल्ली गुरुदर्शनान, धन्य जल्ली चल्ली. देवा 4 दिवसू तुका पळय नशी कशी रपचे रे देवा. 4 महिने तू 4 दिवस म्हळ्यार वेदव्यासा राख रे देवा. व्यासर गोपतिगे अति प्रियरू, व्यासर गोपतिगे अति प्रियरू. सुधींद्ररेम्मा कल्पतरू, सुधींद्ररेम्मा कल्पतरू. सुधींद्र स्वामेले प्रिय देवू तांगेले बर जता म्हणचे वाक्य फट्टी करतलवे. श्वेतांबर धरदारी आईलो, श्वेतांबर धरदारी आईलो. ಚೆಲ್ಲೆಲೆ ಕಂಡೆಂತು ಲಗ್ಗಿರಾಬ್ಲೋ, ಚೆಲ್ಲೆಲೆ ಗರಾಚೆ ಕಂಡೆಂತು ರಾಬ್ಲೋ. ಶ್ವೇತಾಂಬರ ಧರಧಾರಿ ಯತಿವರು, ಶ್ವೇತಾಂಬರ ಧರಧಾರಿ. ಜಟ ಮುಕುಟ ಹತ್ತಾಂತು ಕಮಂಡಲ, ಜಟ ಮುಕುಟ ಹತ್ತಾಂತು ಕಮಂಡಲ. 200 तो यति यति, 200 तो यति येति. श्वेतांबर धरधारी, श्वेतांबर धरधारी. रब्ल तो यति महानु श्वेतांबर धानु. जटा मुकुट जावनु दोळे उद्द कटतोसती ಚೆಲ್ಲಿ ನಿದ್ದಲೆ दनपारा 2:30 गंटे अशे पुरो रण रण मात. तिगेल घरचे कंडेंतू एक सन्यासी जटायुक्त जावनु ಮತ್ತೆ दिग दिग खाड हत्तंतु कमांडर दोर्नु रबला काडी बागिल काडी. तू मिगेल भत्ते आज हांव तुगेल घरा बगलायला म्हाका बागिल काडय म्हणतकी. हांव शुद्धस देवा, हांव तुका कशी बागिल काडू जायना म्हणतकी. रब्बील तो सन्यासी सुमार वेळ रबता जाल्यार हेन बागिल काणतील पळोवन मातशी घुंवता घुंवता पळयता 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 भायर सोण वतकी 5 दिसांनी ती चेल्ली
तेच किटबट मम्मले रसून विषयी पुरा सांगत की तो म्हणता ते तुगेले भक्तीचे एक अनुभूती आशय पुरो असं मस्त पवाड सोमेल मठांत जल्लेलस तशी जावन अड्डेस गंती म्हणताना सोमेल पूज जत्तरी देव संचारावचे आस तेन्ना ते वेळार तुमगे ते येवन आशय पुरो तुका बरें जाताले म्हूण सांगता ते आयकून ते चेल्लीक रोमांचन जाता हांव बागील काडका आशिल्लें म्हूण दिसता एक म्हणू तिगेल कष्ट पुरा दूर जाता तीन वेक्कनतील पुराई जाता ज्ञान संपत्ती प्रसिद्धी पुराय तिका मेळटा जटा मुकोट सुंदर यती वेशा जटा मुकोट सुंदर यती वेशा घट घट व्यापक ज्ञाना प्रकाशा घट घट व्यापक ज्ञाना प्रकाशा वेद व्यासा विश्वव्यापका वेदव्यासा विष्णुव्यापका श्रीसुधीन्द्रमन माधवेन्द्रमन मोददायका श्रीसुधीन्द्रमन मोददायका वेदव्यासा विश्वव्यापका आस्तिक महाशय हे खंचे राया कालार जल्लेल नहीं कलियुगांतूच जल्लेल सलेक पवाड 1988 सोमेले चातुर्मासू उडपांत आशिल वेळारी हे चेल्लेलस ती चेल्ली आनी कोणी नाही हांव जावनस मिगेल स्ವಂತ अनुभव हो जल्लालस हाक पूरा कारणीभूत आमगेल पूज्य स्वामी तांगेल चातुर्मास नादरी जलेरी तांनी असल सकट सेवी करचेक आमकां वाट करून दिनी जलेरी हे खंडित जायना आशिल्लें म्हूण मिगेल भावने हे अनुभूती मिगेली म्हाका मस्तीक नमुनेचे जीवन उत्साह दाखयला हे हरिकथा करताना हा प्रथम बारी ते आमगेले प्रितीच स्वामेले 2 मंत्राक्षत आशीर्वादपूर्वक घेवका म्हणून मस्त मिगेला आशिशिली जल्लेरी जल्लेल नाशिले हांव हरिद्वार ताई गेल्ले थंय ते स्वामीक थोडे अनारोग्य आशिल्ले निमित्त मिगेला आशी हे परिपूर्ण जायनी जलेरी आम्ही हडोड भिक्षी दिवची तशी सोमेले वचून उल्लोत तसल शक्तिवंत नाही जावचे वचून आमकां सोमेले आत्त दिव्यात्मनपणी अनुग्रह केल्ले म्हण जलेरी आमगेले जीवन सार्थक जात आशिल्लें म्हणची भावन मिगेले अशी जावन तांणी स्पर्श केलेली ती आरती पळयरू आनीकच हांव ते पूजनीय दृश्टीर दवरून घेतिलस तांगे लुडघासा खातीर आजीक हांव तशी संरक्षण केला सर्वांक असले अनेक अनुभूती जावन अशें पुरो तांगेले पळोवची दृश्टी ते दिसनी अशें पुरो एकची तांकां ते सांगू कळनशी अशें पुरो कोण भक्तेरी काशी मठा सोमेले आनी वेदव्यासाल आराधन करतकी तांकां खंयचेक आज ते उणी जल्लेल ना म्हणून हांव धडा भक्तीरी सांगतास तशी जावन खंयचेय तुमी आध्यात्मिक केंद्रा वता की फॅशन म्हूण वचूं नाका ती टायम पास म्हूण वचूं नाका ती पंचादी करूंक म्हूण खंडीत वचूं नाका ती धडा भक्तेर गेल्लेरी खंडीत नैज जातील एक अनुभव कोणालकी अनुभव आमी सांगचे बदला आमकां एक अनुभव जालेरी ताजी रुची दुसरी आसता तसल एक अनुभव तुमकां सगळ्याक जाता खंडीत जावो म्हूण घेवन हांव आशय करतची ते सोमे लेगी सोमेले दिव्यात्म लेगी हांव भक्तिपूर्वक मागून घेता श्री वेदव्यासा बादरायणा गोविंदा गोविंदा श्री लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय 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 श्री काशी मठा की जय श्री महालसार्पणमस्तु।